Hello guys, in previous lecture we discussed the isomerism as well as the homologous series. Okay. In this lecture we discuss the most important point for JEE examination, NEET examination as well as it is also important for the CET examination. Okay. The name of this point, that is an electronic effect. That is a electronic effect. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजेच काय? एखादा कंपाऊंड घेतला तर त्या कंपाऊंड मध्ये ऍक्च्युअली कुठल्या टाइपचं नेचर किंवा कुठल्या टाइपचा इफेक्ट आपण त्याच्यामध्ये बघू शकतो. मग आता हा इफेक्ट बघायचा का? कारण त्या इफेक्ट वरून आपल्याला बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बोलायचं झालं तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ, त्याची बेसिक स्ट्रेंथ, त्याची स्टॅबिलिटी एक्सेट्रा एक्सेट्रा ह्या सगळ्या गोष्टी त्या इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स वर डिपेंड आहे. बट इन दिस इलेक्ट्रॉनिक इफेक्ट देयर आर some effects which is included in an electronic effect. Okay, the first, that is the most important effect, that is the inductive effect. सगळ्यात महत्त्वाचा इफेक्ट कुठला असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. दिस इंडक्टिव्ह इफेक्ट इज डिनोटेड बाय कॅपिटल I. This inductive effect is denoted by capital I. The second, it is a resonating effect. Resonating effect, or it is also known as a resonance. This resonating effect is denoted by a capital R. Okay. Third one is a mesomeric effect. Mesomeric effect. This mesomeric effect is denoted by capital M. Okay. Fourth one is a electromeric effect. Electromeric effect. This electromeric effect is denoted by E, capital E. And last one is a hyperconjugating effect. Hyperconjugating effect. Okay. आता हे जे इफेक्ट आहे हे पाचही इफेक्ट आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे. ओके. जनरली 12th स्टँडर्ड मध्ये आपण ज्यावेळी सेक्शन सेकंड मध्ये आपण ज्यावेळी पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुपचे आपण जे टॉपिक्स बघणार आहोत त्याच्यामध्ये हे पर्टिक्युलर हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स हे आपल्याला दरवेळी प्रत्येक लेक्चरला उपयोगी पडणार आहेत. ओके. त्यामुळे आता आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत. 12th स्टँडर्डला गेल्यानंतर फक्त तो कन्सेप्ट संपतो ड्यू टू द इंडक्टिव्ह इफेक्ट, ड्यू टू द रेझोनेटिंग इफेक्ट, ड्यू टू द मेसोमेरिक इफेक्ट, एवढाच एकाच शब्दामध्ये हा कन्सेप्ट संपतो. त्यामुळे आता आपल्याला ह्याचं बेसिक काय, ह्याचे ऍप्लिकेशन्स काय हे आपल्याला इथे बघणं गरजेचं आहे. Okay, electronic effect is the most important effect in general organic chemistry, and this general organic chemistry mainly or basically depends on this electronic effect. या electronic effect वर basically general organic chemistry जे आता आपण बघतोय ती डिपेंड आहे. ओके. ठीक. Then now we start the first effect, that is an inductive effect. This inductive effect is denoted by a capital I. ओके. पहिला इफेक्ट आपल्याला बघायचा आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. हा इंडक्टिव्ह इफेक्ट हा कॅपिटल I ने डिनोट केला जातो. ओके. देन दिस इफेक्ट इट इज अ परमनंट इफेक्ट. दिस इफेक्ट इट इज अ परमनंट इफेक्ट. ठीक आहे. आता हा परमनंट इफेक्ट काय? ओके. मी आता डायरेक्टली सांगितले की हा परमनंट इफेक्ट आहे. परमनंट इफेक्ट मी का सांगतोय? कारण दिस इफेक्ट इज शोन in an organic compound which contains the polarity. तो इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला अशा ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये बघायला मिळतो की तो कंपाऊंड आपल्याला पोलॅरिटी दाखवतो. द कंपाऊंड which is shown in polar in nature. Okay. Polar or polarity means polar nature or polarity means the compound which shows the positive and negative ions. असे कंपाऊंड की त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज फॉर्म व्हायला पाहिजे. म्हणजे एक पॉझिटिव्ह पोल एक निगेटिव्ह पोल फॉर्म व्हायला पाहिजे. म्हणजे दोन अपोजिट पोल फॉर्म व्हायला पाहिजेत. आणि जर दोन अपोजिट पोल फॉर्म होत असतील तर दिस कंपाऊंड इट इज ए पोलार इन नेचर और द कंपाऊंड इज पोलर, इट शोज द पोलॅरिटी. ओके. कंपाऊंड मध्ये पोलॅरिटी कधी आपण आयडेंटिफाय करणार? द कंपाऊंड विच शोज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज. एकाच कंपाऊंड मध्ये जर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज, एकाच कंपाऊंड मध्ये जर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह पोल असतील तर दिस कंपाऊंड इज पोलार इन नेचर और द कंपाऊंड शोज द पोलॅरिटी. ओके. मग आता ही पोलॅरिटी आहे, पण पोलॅरिटी
कुठल्या दोन फॅक्टरवर डिपेंड असते? द पोलॅरिटी विच इज डिपेंड्स ऑन द इलेक्ट्रोनेगेटिव्ह एटम or it is also present on the electropositive atom. Okay, electronegative atom आणि electropositive atom. Okay, आता electronegative आणि electropositive atom हे काय आहे? Okay, तर what is meant by electronegative atom or what is meant by electropositive atom? Electronegative atom means a atom which ability to attract the shared pair of electron towards itself. ओके, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल इथे कन्सिडर करूया, इथे कार्बन कन्सिडर करतो आणि इथे मी कन्सिडर करतो इथे Cl. ओके, हा कार्बन आणि Cl ह्या दोघांच्या मध्ये एक सिंगल बॉन्ड आहे. ओके, हा सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्डला आपण काय म्हणतो? सिग्मा बॉन्ड म्हणतो. ओके, डबल बॉन्ड ज्यावेळी असेल, फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल आणि इथे मी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड म्हणतो. ओके, तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्या सिंगल बॉन्डेड कार्बन आयटमला सिग्मा बॉन्ड म्हणायचं. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्या डबल बॉन्डेड कार्बन आयटम पैकी आउट ऑफ दिस टू कार्बन डबल बॉन्ड द वन बॉन्ड इट इज अ सिग्मा अँड अनदर वन इज अ पाय बॉन्ड. ओके, याचबद्दल ज्या पद्धतीने आपण पाय लिहितो त्या पद्धतीने इथं पाय लिहायचं. ओके, the carbon in between the carbon or triply bonded carbon atom, the one bond it is a sigma and the remaining two bond it is a pi bonds. Okay, हे सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड लक्षात ठेवा. सिंगल बॉन्ड असेल तर तो सिग्माच असतो, डबल असेल तर त्याला एक सिग्मा एक पाय, ट्रिपल असेल तर एक सिग्मा दोन पाय. म्हणजे सिग्मा बॉन्ड हा ऑलवेज प्रेझेंट असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, फक्त जे नंबर ऑफ बॉन्ड्स इन्क्रीज होत जाणार ते नंबर ऑफ बॉन्ड्स कसे इन्क्रीज होत जाणार म्हणजे कुठल्या टाइपचे बॉन्ड इन्क्रीज होत जाईल, फक्त पाय बॉन्डचे नंबर वाढत जातील, पण सिग्मा बॉन्ड हा कॉन्स्टंटली एकच राहणार आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता हे सिग्मा बॉन्ड कसे फॉर्म होतात, पाय बॉन्ड कसे फॉर्म होतात, वी डिस्कस इन द सेक्शन फर्स्ट. ओके, हे सेक्शन फर्स्ट मध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशन ह्या टाइप मध्ये सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड कसा फॉर्म होतो एखाद्या कंपाऊंड मध्ये ते तुम्हाला तिथे डिटेल मध्ये आहे. ओके, तात्पुरतं फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, सिग्मा बॉन्ड सिंगली बॉन्डेड कार्बन आयटम मध्ये सिग्मा बॉन्ड असतो, डबली बॉन्डेड कार्बन आयटम मध्ये एक सिग्मा एक पाय आणि ट्रिपली बॉन्डेड कार्बन आयटम मध्ये एक सिग्मा आणि दोन पाय बॉन्ड असतात. ओके, ठीक आहे. आता इथं ह्या दोघांच्या मध्ये सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड इट इज कॉल्ड एज अ सिग्मा बॉन्ड. ओके, मग आता बघा हा क्लोरीन आणि ह्या कार्बन मध्ये बॉन्ड फॉर्म झालाय, याचाच अर्थ तो बॉन्ड बघा, हा कार्बनचा लास्टचा आउटर मोस्ट शेल आणि हा क्लोरीनचा आउटर मोस्ट शेल. ओके, क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. त्यातला 6 इलेक्ट्रॉन आहेत हे पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत आणि 1 इलेक्ट्रॉन विच इज प्रेझेंट इन अनपेअर्ड. ओके, कार्बन आयटमचं काय आहे नंबर 6. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2 2s2 2p2. ओके, म्हणजेच काय आहे बघा, त्याच्यामध्ये सुद्धा एक इलेक्ट्रॉन अनपेअर्ड आहे. हा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, these two unpaired electrons are combined with each other and then it forms a new bond between carbon atom and chlorine atom. हा कार्बन याला कन्सिडर केला, हा क्लोरीन कन्सिडर केला. म्हणजे एक इलेक्ट्रॉन ह्याला पण स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी पाहिजे, त्याला पण इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी पाहिजे, कारण एक इलेक्ट्रॉन जर ह्या क्लोरीनला मिळाला तर दिस क्लोरीन इज कंप्लीट देअर ऑक्टेट, त्याचं ऑक्टेट कंप्लीट करणार आहे. पण कार्बनला एक इलेक्ट्रॉन शेअर करण्याची गरज आहे, म्हणताना बाय द शेअरिंग ऑफ 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द कार्बन atom and another electron from the chlorine atom, then by the sharing of electron there is a formation of a new bond, that is a carbon single bond chlorine, and this bond it is known as a sigma bond. ओके, पण इथं कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत? टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत 7. लास्ट शेल मध्ये आपण 10th स्टँडर्डला बघितलेला, लास्ट शेल मध्ये टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जेवढे असतात त्याला आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, मग आता बघा लास्ट शेल मध्ये प्रेझेंट आहेत 7, त्यातला एक इलेक्ट्रॉन जाणार आहे कार्बनच्या बॉन्ड फॉर्मेशन साठी, राहिले किती 6, म्हणजे ते 6 इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीनवर आपल्याला बघायला मिळतात. ओके, म्हणजे ड्यू टू धिस इलेक्ट्रॉन पेअर दिस क्लोरीन इट शोज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, म्हणजे तो क्लोरीन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी दाखवतो. देन व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? Due to this electron, the carbon which contains the ability to share a pair of electron attracts the shared pair of electron
इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, आता हा बॉन्ड फॉर्म झाला म्हणजे एक ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे कार्बनचा, ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे क्लोरीनचा, बरोबर. पण क्लोरीनची टेंडन्सी काय झाली, इट अट्रॅक्ट्स द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये कार्बनने एक इलेक्ट्रॉन शेअर केला, क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन शेअर केला, एक एक इलेक्ट्रॉन शेअर केले. पण क्लोरीनची टेंडन्सी आता काय झाली, या इलेक्ट्रॉन पेअर मुळे आपण ह्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये शेअर झालेले इलेक्ट्रॉन विड्रॉल करायचे, स्वतःकडे वळून घ्यायचे. ओके, ही जी ॲबिलिटी आहे, दिस ॲबिलिटी इज नोन ॲज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, आता इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ द एटम व्हिच डोनेट द इलेक्ट्रॉन. दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देण्याची जी ॲबिलिटी आहे, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देण्याची जी टेंडन्सी आहे, इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजेच बघा इथं क्लोरीन ह्या इलेक्ट्रॉनच्या जीवावर या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये शेअर झालेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉल करणार. ओके, विड्रॉल करणार का, कारण हा कार्बन ह्या क्लोरीनला इलेक्ट्रॉन देतो. म्हणतानाच हा कार्बन काय झाला, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह झाला आणि हा क्लोरीन काय झाला तर इलेक्ट्रो निगेटिव्ह. ओके, आणि हे जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आयटम जर एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतील तर दिस कंपाऊंड शोज द पोलॅरिटी और दिस कंपाऊंड नेचर ऑफ दिस कंपाऊंड इज पोलर इन नेचर. क्लियर. ओके, देन हा परमनंट इफेक्ट आहे. आता परमनंट इफेक्ट का, कारण लक्षात ठेवा हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, दिस इंडक्टिव्ह इफेक्ट इज शोन इन बिटवीन दी सिग्मा बॉन्डेड कंपाऊंड. म्हणजे सिग्मा बॉन्डेड कंपाऊंड मध्येच आपल्याला हे बघायला मिळतं, बट दिस कंपाऊंड इज शोज इन पोलर इन नेचर. ओके, म्हणजे त्या कंपाऊंड मध्ये एक इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवणारा आणि एक इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी दाखवणारा आयटम प्रेझेंट असणं गरजेचं आहे. जो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतो तो कार्बन काय करतो, तो आयटम काय करतो, इलेक्ट्रॉन विड्रॉल करतो. therefore this atom, electronegative atom, it is called as a electron withdrawing group. An electropositive element which donates the electron to the electronegative atom, therefore electropositive atom is known as a electron donating group. EWG means electron withdrawing group, EDG means electron donating. Okay. Then after that we discuss the next point of the inductive effect. Okay, the first point it is a permanent effect. Okay, permanent effect का, कारण तो सिग्मा बॉन्डेड कार्बन एटम आहे किंवा सिग्मा बॉन्डेड कंपाऊंड मध्येच आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट बघायला मिळतो. ओके, मग आता बघा फॉर एक्झाम्पल इथे मी 4 कार्बन एटम लिहितो आणि इथे मी लिहितो Cl. नेहमीप्रमाणे काय करतो, त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 6 पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. इथे पेअर्ड आहेत, एक इलेक्ट्रॉन ह्या क्लोरीन मध्ये, एक इलेक्ट्रॉन ह्या कार्बन मध्ये. असे एक इलेक्ट्रॉन मिळून त्यांच्यामध्ये काय झाला, सिंगल बॉन्ड फॉर्म झाला. आणि तो सिंगल बॉन्ड कसा झाला, कार्बन एक इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन शेअर करून झाला. ओके, बट बघा हा क्लोरीनचा आता नेचर काय झालं, ह्या इलेक्ट्रॉन मुळे क्लोरीनचं नेचर काय झालं, इट शोज दी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी झाली म्हटल्यानंतर हा क्लोरीन इट अट्रॅक्ट्स दी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. त्या कार्बन आणि क्लोरीन मध्ये जे बॉन्ड फॉर्मेशन मध्ये शेअर झालेले इलेक्ट्रॉन आहेत ते स्वतःकडे वळून घेतात. ओके, म्हणजेच काय झालं, हा वळून गेला म्हणजेच काय झालं, हा इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार. इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार म्हणजेच आपण ह्या क्लोरीनला काय म्हणणार, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ओके, आणि हा कार्बन ह्याला क्लोरीनला इलेक्ट्रॉन देणार, म्हणताना हे कार्बन काय झाले, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ओके, आता बघा काय झालं, एक 2 कन्सेप्ट बघा इथे मी जनरल लिहितो, हे फार इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात येणं गरजेचं आहे. इथं ए सिंगल बॉन्ड बी लिहितो. ओके, इथं ए आहे, इथं बी आहे. इथं समजा बी हा काय करतो, लोन पेअर कॅरी करतो. ठीक आहे, पण यांच्यामध्ये हा बी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवायच्या अगोदर यांच्यामध्ये जो इलेक्ट्रॉन डेन्सिटी होती ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉन जे होते ते सेंटरला होते, म्हणजे सिग्मा बॉन्डच्या सेंटरला होते. या दोघांच्या बरोबर एक्झॅक्टली मध्ये होते. ओके, ते इलेक्ट्रॉन्स मी थोडंसं ह्या पद्धतीने, ठीक आहे. ओके, म्हणजे हे इलेक्ट्रॉन झाले. ज्यावेळी बी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवतो, म्हणजे ज्यावेळी हा बी
ह्या ए आणि बी च्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये शेअर झालेले इलेक्ट्रॉन्स स्वतःकडे विड्रॉल करतो, त्यावेळी लक्षात ठेवा की ह्या ए च्या जवळ असलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो बी कडे मूव्ह होणार, इट डिलोकलाइज, इट डिस्प्लेस टुवर्ड्स द बी, कारण बी काय दाखवणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवणार आहे. बी काय करणार आहे, या ए आणि बी च्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये शेअर झालेले इलेक्ट्रॉन स्वतःकडे विड्रॉल करणार, म्हणजे त्याच्यामध्ये अशी सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. इथं बी, ओके, बी ज्यावेळी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दाखवेल त्यावेळी काय होणार आहे, हा जो इलेक्ट्रॉन आहे हे आपण असे का लिहिले, कारण इलेक्ट्रॉन फिरत असतात कंटिन्युअसली, ओके, म्हणतात मी हे असं दाखवलेलं आहे. म्हणजेच काय म्हणाला बघा, बी ने इलेक्ट्रॉन विड्रॉल केले, स्वतःकडे घेतले, वळून घेतले, तर काय होणार आहे, हे इलेक्ट्रॉन जे मध्ये होते ते मध्ये असलेले इलेक्ट्रॉन काय होणार, बी कडे जाणार. म्हणजेच बघा ही जर डिस्प्लेसमेंट आहे ती थोडीशी बी कडे आपल्याला जास्त दिसते, ओके, इथं थोडंसं मी असं, ओके. मग आता बघा बी कडे इलेक्ट्रॉन थोडेसे आपल्याला जास्त बघायला मिळतात, ओके. ए कडे कमी झालं, अगोदर काय होतं ए च्या जवळ होता, पण आता काय झालं, ए पासून काय झालं, त्यांचं डिस्टन्स वाढलं. ए पासून काय झालं, डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढलं म्हटल्यानंतर काय झालं, इलेक्ट्रॉन इट मूव्स टुवर्ड्स दी बी, म्हणजेच बी वर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली किंवा इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत असतील तर बी चा चार्ज इट शोज दी पार्शियल निगेटिव्ह चार्ज, आणि ए चे इलेक्ट्रॉन कमी झाले म्हणतात ए शोज दी पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ओके. इलेक्ट्रॉन वाढले की निगेटिव्ह चार्ज येतो, इलेक्ट्रॉन कमी झाले की पॉझिटिव्ह चार्ज येतो, ओके. म्हणजे आता इथं पार्शियल म्हणजे अर्धा, पण पार्शियल दाखवायचा कसा असतो, डेल्टा लिहायचा, ओके. मग आता अर्धा चार्ज कसं काय आला, आता म्हणणार इलेक्ट्रॉन तर सगळे बी कडे गेले तर मग अर्धा चार्ज का, अर्धा चार्ज का आला, कारण ह्या दोघांच्या मध्ये बॉन्ड अजून आहे तसा आहे, फक्त इलेक्ट्रॉन मूव्ह झाले, ओके. बॉन्ड जर ब्रेक झाला तर तो कंप्लीट पॉझिटिव्ह प्लस आणि कंप्लीट निगेटिव्ह म्हणजे मायनस आपण लिहू शकतो. इथला बॉन्ड ब्रेक झालेला नाही, त्यामुळे पार्शियल पॉझिटिव्ह, पार्शियल निगेटिव्ह, डेल्टा मायनस, डेल्टा प्लस या फॉर्म मध्येच आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आणि हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्याचा इंडक्टिव्ह इफेक्टचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होण्याचा आहे, ओके. देन दिस इज ए डिस्प्लेसमेंट, ओके. मग आता ही डिस्प्लेसमेंट झाली. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एक जागा सोडून दुसरीकडे गेला. हे जे इलेक्ट्रॉन होते ते इलेक्ट्रॉन सेंटरची जागा सोडले, बी कडे गेले, बी च्या साइडला ट्रान्सफर झाले, बी च्या साइडला झाले, पण बॉन्ड कुठला होता, सिग्मा बॉन्ड. देयरफॉर दिस इंडक्टिव्ह इफेक्ट इट इज ए सिग्मा displace sigma electron displacement. In this inductive effect, the sigma electrons it should be displaced towards the more electron withdrawing group, towards the electronegative atom. ओके. मग आता बघा इथे काय झालं, नेहमीप्रमाणे क्लोरीनने काय केले, इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार आहे, ओके. पण इथं जो इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार आहे तो मी एरो दाखवणार आहे, एरो बॉन्डच्या बरोबर सेंटरलाच यायला पाहिजे, ओके. म्हणजे इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला लागले कार्बन पासून क्लोरीन कडे, ठीक आहे. कार्बन पासून क्लोरीन कडे इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला लागले, म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, म्हणजे आता हा फॉर्म आहे, म्हणजे बी ने इलेक्ट्रॉन विड्रॉल केले म्हणजे बी कडे इलेक्ट्रॉन जास्त झाले, म्हणजे सीएल ने इलेक्ट्रॉन विड्रॉल केले म्हणजे सीएल वर इलेक्ट्रॉन जास्त झाले, आणि therefore this CL it shows the partial negative charge. this CL it shows the partial negative charge. ह्याचे जास्त झाले मग ह्याच्याकडून इलेक्ट्रॉन गेले, ओके. म्हटल्यास आपण ह्याला काय म्हणू, C1 म्हणू, C2 म्हणू, C3 and C4, ओके, आपल्याला लक्षात येण्यासाठी. मग बघा त्या कार्बनने क्लोरीनला इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे इलेक्ट्रॉन द कार्बन एटम इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू द क्लोरीन एटम, म्हणजे कार्बनच्या सराउंडिंग जेवढे कार्बन इलेक्ट्रॉन होते दिस कार्बन इलेक्ट्रॉन इट शुड बी decreases, therefore this carbon atom it shows a plus delta means partial positive charge. मग बघा हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झाला, म्हणजे ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिले, म्हणजे अगोदर जेवढे कार्बनवर इलेक्ट्रॉन होते तेवढे इलेक्ट्रॉन कमी झाले, म्हणजे हा कार्बन काय झाला, लिस्ट स्टेबल झाला. अगोदर जेवढा निवांत बसला होता आता नाही, आता इलेक्ट्रॉन कमी झाले, म्हणताना आता त्याच्या डोक्यात काय, आपल्याला इलेक्ट्रॉन पाहिजे, कारण पॉझिटिव्ह चार्ज जायला पाहिजे. इलेक्ट्रॉन स्टेबल कंपाऊंड स्टेबल कधी असतो, ज्यावेळी त्याच्यावर कोणताही चार्ज नसेल त्यावेळी तो स्टेबल असतो.
ज्यावेळी चार्ज येईल त्यावेळी तो काय होणार आहे, लिस्ट स्टेबल होणार आहे, कमी स्टेबल होणार आहे. मग आता इथं निगेटिव्ह चार्ज आला म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त आले, त्याला जास्त आलेले इलेक्ट्रॉन कुठेतरी खपवायची टेंडन्सी आहे, कारण जेणेकरून आपण चार्जलेस बेसिस वाहून आपण स्टेबल व्हावं. ह्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे ह्याला इलेक्ट्रॉन कमी, म्हणजे ह्याला इलेक्ट्रॉन पाहिजे ते इलेक्ट्रॉन कुठून तरी घ्यावेत आणि आपण स्टेबल व्हावं. आणि घ्यावेत म्हणल्यानंतर परत हा कार्बन क्लोरीनला म्हणणार नाही की बाबा मला इलेक्ट्रॉन दे माझे पाहिजे. का म्हणणार नाही, कारण द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, ह्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे. कारण क्लोरीन इट शोज द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन दॅन C1. C1 पेक्षा क्लोरीन काय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. त्यामुळे कार्बन हा परत क्लोरीन कडून इलेक्ट्रॉन विड्रॉल करणार नाही. मग तो काय करेल, हा कार्बन फर्स्ट कार्बन आयटम त्याला अटॅच असलेला C2 पासून इलेक्ट्रॉन्स विड्रॉल करेल. देयरफॉर दिस C1 इट अट्रॅक्ट्स द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ अँड देयरफॉर दिस C1. मग आता बघा इथं जो क्लोरीन आहे त्या कार्बनला क्लोरीनला जेवढे इलेक्ट्रॉन दिले, ओके, म्हणजे जर समजा ह्या फर्स्ट कार्बन आयटमला जर 10 इलेक्ट्रॉन कमी पडत असतील तर हा सेकंड नंबरचा कार्बन आयटम 10 इलेक्ट्रॉन देणार नाही. का देणार नाही, कारण हा कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही परमनंट आहे. ती कशामुळे आले तर क्लोरीनच्या जवळ आहे म्हणताना ती आहे. क्लोरीन म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटमच्या जवळ आहे म्हणताना ती आलेलं आहे. त्यामुळे ह्या कार्बन आयटमला C2 जेवढे इलेक्ट्रॉन कमी पडतात तेवढे सगळे देणार नाही, थोडेफार इलेक्ट्रॉन देणार, जेणेकरून काय होईल, तो जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो थोडासा कमी होईल. जेवढी इलेक्ट्रॉनची कमतरता होती ती थोडीशी कमी होईल. म्हणताना काय होणार आहे, हा C2 it donates the electron to this C1 and this C2 it shows the double partial positive charge. डबल डेल्टा लिहिला. डबल डेल्टा का लिहिला, कारण ह्याने इलेक्ट्रॉन विड्रॉल केले, ह्याने डोनेट केले, म्हणजे ह्या C1 आणि C2 मध्ये आपल्याला C1 इज मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग दॅन C2. C1 इज मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग दॅन C2. ओके, त्यानंतर बघा हा C2 वर परत पॉझिटिव्ह चार्ज आला, पण हा पॉझिटिव्ह चार्ज कमी करण्यासाठी हा C3 कडून इलेक्ट्रॉन विड्रॉल करेल, म्हणजे इट डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू दिस C2 and this C3 it shows the triple partial positive charge. ओके, ह्याच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळतं की C2 it is a more electronegative than C3. ओके, C2 is more electronegative than C3. मग आता ह्या C3 ला परत सिमिलर पॉइंट तोच C3 ला पण इलेक्ट्रॉन डोनेट करणार C4. मग आता हा C4 पण इलेक्ट्रॉन डोनेट करणार. ओके, then it shows the fourth delta plus charge. ओके, fourth delta plus charge. आणि हा इथं आता तुमच्या लक्षात आला असेल, जसं आपण पुढे जाऊ, जसं आपण नंबर ऑफ कार्बन आयटम वाढत जाते तसं इथला पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाणार आहे अप टू दी fourth carbon atom. This positive charge it should be neglected. Okay, तो पॉझिटिव्ह चार्ज आपण निग्लेक्ट करणार आहे, म्हणजे this positive charge or this inductive effect is shown up to the third carbon atom. हा इंडक्टिव्ह इफेक्ट आपल्याला कुठेपर्यंत बघायला मिळतो, थर्ड कार्बन आयटम पर्यंतच बघायला मिळतो, कारण फोर्थ कार्बन आयटम पासून जो पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे कार्बनवर तो पॉझिटिव्ह चार्ज निग्लेक्ट करायचा, कारण तो पॉझिटिव्ह चार्ज इट इज नियर अबाउट 0. तो नियर अबाउट 0 असणार आहे, त्यामुळे तो निग्लेक्ट करायचा. देयरफॉर दिस इंडक्टिव्ह इफेक्ट इज शोड अप टू द थर्ड कार्बन आयटम. ओके, दॅट मीन्स द मोस्ट इम्पॉर्टंट अनदर point is that the first point is a permanent effect, the second one is a हा कोणावर डिपेंड आहे, त्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपच्या डिस्टन्स वर डिपेंड आहे. म्हणताना therefore it is a distance dependent effect. Distance dependent effect. ओके, दिस इज an inductive effect. ओके, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या एक लक्षात ठेवायला पाहिजे की पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इम्पॉर्टंट गोष्ट काय, इट इज अ परमनंट इफेक्ट. सेकंड वन इज दिस इफेक्ट इज शोन इन पोलार इन नेचर, और पोलॅरिटी जो कंपाऊंड दाखवतो त्या पोलार कंपाऊंड मध्येच आपल्याला बघायला मिळतो, पण तो कसा पाहिजे, सिग्मा इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट दाखवतो, म्हणजे सिग्मा बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत त्या इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट होतं, ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात टुवर्ड्स द इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. ओके,
and it is a distance dependent effect. This inductive effect is shown up to the third carbon atom. कारण 4 कार्बन एटम पासून जो पार्शियल चार्ज आहे तो काय होणार आहे, जो चार्ज आहे तो काय होणार आहे, निग्लेक्ट होणार आहे. कारण तिथून पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज वाढत जाणार आहे म्हणजे काय होणार आहे, तो नियर अबाउट 0 जाणार आहे. तो नियर अबाउट 0 जात असल्यामुळे दिस चार्ज up to the fourth carbon atom, the positive charge, it should be neglected. Okay, this is a basic nature of the inductive effect. Okay, in next lecture we discuss the types of inductive effect. There are two types of inductive effect. This first one is a positive inductive effect and second one is a negative inductive effect. Okay, these types we will discuss in next lecture. So okay guys, thank you.